नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम सगळ्यांना. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आज कोणता दिवस आहे. आज आहे कोजागिरी पौर्णिमा. तर कोजागिरी पौर्णिमेचं आज रहस्य काय आहे? कोजागिरी पौर्णिमा आपण का सण साजरा करतो? कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय? आजचं जे पृथ्वी आणि चंद्र या दोघांमधलं जे नातं आहे, जे अंतर आहे, तर ते खूपच जवळ आहे. म्हणजे वर्षामध्ये जेवढे दिवस येतात, तर त्या दिवसामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी आणि चंद्र यांचं जे अंतर आहे ते एकदम कमी आहे. तर जे चंद्राची जी किरणं पडतात, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सूर्याची जेवढी किरणं महत्त्वाची आहेत, तेवढीच चंद्राची किरणंही महत्त्वाची आहेत. सूर्याची किरणं घेण्यासाठी आपण काय करतो? सकाळचं सूर्य उगवल्यानंतर आपण त्याच्या छायेमध्ये बसतो. तसं चंद्राची किरणं ही आपल्या शरीरासाठी शीतलदायी असतात. त्याच्यासाठी आजचा हा दिवस निवडलेला आहे. म्हणजे सहकुटुंब सहपरिवार सर्वांनी चंद्राच्या छायेमध्ये राहावं आणि चंद्राची जी शीतलता आहे ती आपल्या शरीराला अनुभवावं, यासाठी निर्माण केलेला हा सण आहे कोजागिरी पौर्णिमा. मग त्याच्यामध्ये त्याला फंक्शन म्हणून काय त्याचं रूपांतर सणामध्ये केलेलं आहे. मग त्या दिवशी सर्वांनी मिळून दूध आटवायचं आणि ते दूध प्यायचं, हे त्या दिवशीचं महत्त्व आहे. पण ह्याच्यामागं शास्त्रीय कारण काय आहे? तर आपण एक पौराणिक कारण बघूयात. पौराणिक कारण हे आहे, लक्ष्मी देवी आजच्या दिवशी सगळीकडे भ्रमण करत असते आणि कोजागिरी या शब्दाचा अर्थ आहे कोण जागा आहे. तर हे पाहण्यासाठी लक्ष्मीदेवी काय करत आहे, तर सगळीकडे ती लक्ष्मीदेवी भ्रमण करत असते. मग ती पाहत असते की कोण जागृत आहे. म्हणून त्याचा अपभ्रंश काय झाला? कोजागिरी, कोण जाग आहे, कोण जागृत आहे. तर याच्यासाठी या सणाला काय म्हटलं आहे? कोजागिरी म्हणून. तर या दिवशी आपण काय करावं? तर ह्याच्यामागं पुराणामध्येच असं सांगितलेलं आहे. तुम्ही जर पाठीमागचं ग्रंथ वगैरे जर बघितलं तर आजच आम्हाला आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे, कोजागिरी पौर्णिमे दिवशी 12:18 गायत्री मंत्राचा 21 वेळा जप करायचा. जर असं केल्यानं तुमच्या आयुष्यात काय फरक पडेल? तर गायत्री मंत्राचा जर जप तुम्ही केला तर तुम्हाला आयुष्यामध्ये धन, धान्य, समृद्धी ही कधीही कमी पडणार नाही. म्हणून हे लक्षात ठेवा, आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सहकुटुंब सहपरिवार सगळ्यांनी काय करायचं आहे? 12:18, आत्ता वाजले 10:30. तर अजून आपल्याकडं 2 तास आहेत. तर या 2 तासामध्ये काय करायचं? तर सगळ्यांनी 12:18 आपल्या घराच्या बाहेर चंद्राच्या छायेमध्ये काय करायचं आहे? तर गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. तेही किती वेळा? 21 वेळा. तुम्हाला आयुष्यामध्ये धन, धान्य आणि समृद्धी कधीही कमी पडणार नाही. तर आजचा जर तुम्ही दिवस मिस केला तर तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी तुम्हाला ते सगळं करता येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस कोणीही विसरू नका आणि 12:18 गायत्री मंत्राचा सगळ्यांनी जप करा. तर सर्वांना ही माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.